नमस्कार, यम रेसिपीज बाय रोहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण चिकन रेशमी कबाब बनवणार आहोत। चला तर मग त्याची रेसिपी पाहूयात। इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतले। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिन्याचे 7 ते 8 पाने, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 3 छोटे आल्याचे तुकडे याची हिरवी पेस्ट करून घेतली। ती पेस्ट आता आपण घालूया। आता यामध्ये मी अंदाजे 3 मोठे चमचे दही घालते। 1 चमचा कसुरी मेथी घालते। कसुरी मेथीमुळे टेस्ट खूप छान येते। आता यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला घालूया। पाव चमचा काळी मिरेपूड घालूया। इथे मी एक अर्धी लिंबू घेतलेले आहे। आता त्याचा आपण यामध्ये रस घालूया। चवीनुसार मीठ घालूया। आता हाताच्या साहाय्याने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून चिकनच्या प्रत्येक पीसला व्यवस्थित मसाला लागेल। चिकन व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। आता आपण बाजूला 2 तास हे मॅरिनेट करत ठेवूया। रेसिपी पाहायला आलाच आहात तर आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राइब करा। 2 तास झालेले आहेत। आता आपण कबाब फ्राय करून घेऊया। इथे तव्यामध्ये मी 2 चमचे तेल घालते। आता एक एक करून आपण चिकनचे सर्व पीस तव्यावरती ठेवूया। चिकन आपण मध्यम गॅसवरती मस्त गोल्डन ब्राउन स्मोकी फ्लेवर येईपर्यंत भाजून घेणार आहोत, त्यामुळे चिकनला टेस्ट खूप छान लागते। आता आपण चिकनवरती झाकण ठेवूया। 5 मिनिटे आपण चिकन थोडे शिजवून घेणार आहोत, यामुळे चिकन पटकन शिजते। 5 मिनिटे झालेली आहेत। आता आपण झाकण काढूया। आता आपण ओपनली हे चिकन व्यवस्थित ब्राउन होईपर्यंत भाजून घेऊया। चिकनची एक बाजू भाजली की आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने पण भाजून घेणार आहोत। असे करून आपल्याला चिकन व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। चिकन छान आपले दोन्ही बाजूने भाजून झालेले आहे। आता हे चिकन मी पुदिन्याच्या चटणी बरोबर सर्व करते। अगदी सोप्या पद्धतीने आपण हे रेशमी कबाब बनवलेत। खायला हे कबाब खूप छान लागतात। तुम्हाला जर हे कबाब आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि तुम्ही जर माझी रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि बाजूला जे बेल आयकॉन दिसत आहे तिला प्रेस करा, जेणेकरून ज्याही मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद।